नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्राचे माजी मंत्री, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा 75वा वाढदिवस नुकताच पार पडला आणि या 75व्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी भुजबळांचं कौतुक केलं. आमच्याकडूनही छगन भुजबळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. भुजबळांचा वाढदिवस पार पडत असतानाच भुजबळांचे एक खास व्यक्ती, ज्यांच्यावर भुजबळांचं विशेष प्रेम आहे, त्या हरी नरकेंनी एक पोस्ट भुजबळांच्यासाठी टाकून दिली. ती पोस्टही मी तुम्हाला दाखवतोय. नरके एवढ्यावरच थांबले नाहीत, तर भुजबळांच्या सोबत त्यांनी आणखी एक पोस्ट टाकली, ते म्हणजे कलामांच्यावरती टीका करणारी. आता कलामांच्यावरती टीका करून कलामांचा वाचनाशी संबंध काय असा प्रश्न विचारला, तेव्हा आम्हाला त्यांच्या नजरेत हिरो असलेल्या भुजबळांचा नेमका घोटाळा काय हे सांगणं आवश्यक वाटलं. म्हणून त्यांच्या जन्मदिवशी शुभेच्छा देताना काही विषय आम्हाला मांडायचे आहेत. 75 वर्षानिमित्त 75 विषय मांडण्या इतका वेळ तर आपल्याकडे नक्कीच नाही, पण 7.5 विषय मात्र मी नक्कीच मांडणार आहे. 7.5 म्हणजे 75 असं करण्याच्या ऐवजी 7.5 अर्थात 7.5 विषय मी नक्कीच मांडणार आहे. हे विषय मी भुजबळांच्या रागापोटी मांडत नाही आहे, तर हरी नरकेंसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला भुजबळांच्या विषयी जो अपार आदर वाटतो आहे, त्या अपार आदरात ते अगदी कलामांचा अपमान करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. तेच मुद्दे मला मांडायचे आहेत. चला आपण भुजबळ 7.5 म्हणजे अर्थात भुजबळांचे 7.5 विषय बघणार आहोत. पहिला मुद्दा, पहिला विषय, संजीव कोकीळ यांनी यावर जोरदार चर्चा घडवून आणलेली आहे. पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी एवढे मुद्दे जगाच्या समोर टाकून दिलेत, तो म्हणजे नाफ्ता घोटाळा. पेट्रोलच्या मध्ये नाफ्ता या पदार्थाची भेसळ करून त्याची विक्री करण्याचं एक नवीन प्रकार त्या काळामध्ये उदयाला आला होता. ज्या काळात पेट्रोलमध्ये रॉकेलची पण भेसळ केली जायची, पण रॉकेलची भेसळ ही परवडणारी नव्हती, ती वास येणारी होती, कळणारी होती, म्हणून नाफ्त्याची भेसळ करण्याचा प्रकार तेव्हापासून सुरू झाला होता. आणि या नाफ्त्याच्या भेसळीमध्ये एक मोठं नाव होतं, ते म्हणजे अंतिम तोतला. आता अंतिम तोतला हे आमच्या मराठवाड्यातलं नाव, म्हणजे परभणी जिल्ह्यातलं. या अंतिम तोतलाच्या सोबत राहून अनेकांनी नाफ्ता घोटाळ्यामध्ये बराचसा माल कमावलेला होता. भुजबळ त्या काळामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यांनी हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. का केला भुजबळांना ठाऊक. संजीव कोकीळ त्याबाबत रीतसर माहिती देऊ शकतील. बघूया. मी कोकीळ साहेबांना इथूनच विनंती करतो, तुम्ही जर परवानगी दिली तर आपण नक्कीच त्या विषयावर एक स्वतंत्रपणे विषय करूया की नाफ्ता घोटाळा नेमका कसा होता आणि त्यात तुमच्या सोबत नेमकं काय घडलं हेही तुम्हाला अॅनालायझरच्या विषयावर व्यासपीठावर मांडता येऊ शकेल. कोकीळ साहेबांना विनंती आहे की आपण नक्की कधीतरी या विषयामध्ये समोर यावं. तर हा अंतिम तोतला हा इथून म्हणजे नाव अंतिम आहे आणि ह्या 7.5 प्रकरणांची सुरुवात अंतिम पासूनच होते, म्हणजे प्रकरण अंतिम नाही आहे. पुढे याच अंतिम तोतलांचा भुजबळांशी दुसऱ्या प्रकरणात देखील संबंध येतो. दुसरं प्रकरण कोणतं आहे तर अंतिम तोतलाचा सहभाग अब्दुल करीम तेलगी, नाव आठवलं असेल आणि घोटाळाही आठवला असेल. या घोटाळ्यामध्ये चक्क भुजबळांचा सहभाग असल्याचा आरोप तेव्हापासून होत होता आणि हा अंतिम तोतला या बनावट स्टॅम्पच्या प्रकरणामध्ये सहभागी होता. त्या काळामध्ये अंतिम तोतलाच्या सहभागातून किंवा अजून कोणाच्या ज्या जिनिंग माजलगाव बिजलगाव परिसरामध्ये काही ठिकाणी होत्या, तिथे एक मोठा आरोप होत होता, चर्चा होत होती की तिथे बनावट नोटा देखील मिळतात. अर्थात त्यावेळेसचे लोक सांगू शकतील, कारण या घटनेलाच आता 12-13 वर्ष उलटून गेलेली आहेत. त्यामुळे तिथली जी काही लोक त्यावेळेला बनावट नोटाला बळी पडली होती ती याबाबतची माहिती सांगू शकतील. त्यामुळे भुजबळांचा दुसरा घोटाळा आहे, दुसरं अभ्यास आहे. म्हणजे वाचनाचा काय संबंध ना, इथे बघा, इथे वाचनाचा काय संबंध. ते म्हणजे पहिलं वाचन झालं नाफ्ता घोटाळ्याचं, दुसरं वाचन झालं बॉन्ड पेपरचं, मुद्रांक घोटाळ्याचं, हे दुसरं वाचन आहे.
भुजबळांचा तिसरा घोटाळा समोर आला, ज्यात भुजबळ आकंठ अडकले. म्हणजे आत्तापर्यंत सही सलामत सुटले होते. म्हणजे अब्दुल करीम तेलगीनी अगदी नार्को टेस्ट मध्ये छगन भुजबळ, शरद पवार असं जड जिभेनं नाव घेऊन सुद्धा काहीही घडलेलं नव्हतं, काहीही त्यांच्या विरुद्ध. पण भुजबळ खरे अडकले ते महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये. हा महाराष्ट्र सदन घोटाळा दोन अर्थाने आहे. म्हणजे एक अंधेरीच्या जमिनीबाबतचा सुद्धा हाच घोटाळा आहे. तिथेही एका जमिनीच्या बदल्यात काही मोठे व्यवहार झालेले होते आणि ती जमीन ताब्यात घेतली होती भुजबळांनी. याच महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये भुजबळांना जेलमध्ये जावं लागलंय. हा भुजबळांचा तिसरा घोटाळा आहे. आणि चौथा आहे तो मनी लॉन्ड्रिंगचा, ज्यात पुन्हा भुजबळ अडकलेले आहेत, तिथेही तुरुंगात गेलेले आहेत. म्हणजे भुजबळांची काही वर्ष तुरुंगात जी गेलीत ना, ती महाराष्ट्र सदन आणि मनी लॉन्ड्रिंग या घोटाळ्यामध्ये गेलेली आहेत. म्हणजे भुजबळांचा मनी लॉन्ड्रिंग हा चौथा घोटाळा आहे, चौथं वाचन आहे भुजबळांचं. म्हणजे 1, 2, 3, 4 असे एक एक विषय नरके साहेब भुजबळांचे समोर येत आहेत. तुमचे आदर्श आहेत, ते एक मोठं सामाजिक व्यक्तिमत्व आहे म्हणून सांगून ठेवतो, बाकी काय नाही. म्हणजे कलामांनी असलं काहीच केलं नव्हतं बरं का, म्हणजे तुम्हाला कल्पना असावी म्हणून सांगून ठेवतोय. आणि तुम्ही कलामांच्या वरती बोललात म्हणूनच तुमच्या आदर्शावरती आम्हाला बोलावं लागतंय. आम्ही ज्यांना छान समजतो त्याच्यावरती तुम्ही बोललात तर त्याचं उत्तर तुमच्यावरती बोलून जास्त देण्यापेक्षा तुम्ही ज्याला आदर्श समजताना त्याच्यावरती बोलून जास्त देणं मला संयुक्तिक वाटलं म्हणून तसं उत्तर देतोय. तर भुजबळांचा हा चौथा घोटाळा होता मनी लॉन्ड्रिंगचा. भुजबळांचा पाचवा घोटाळा आहे विदेशामध्ये कोळशाच्या खाणी विकत घेणं. आणि मग राज्याला कोळशाचा तुटवडा भासला म्हणून तिकडून खाणी आयात करण्याचा विषय करून बऱ्यापैकी मुद्देमाल गोळा करायचा, हे डोक्यात असलं पाहिजे. विदेशातल्या कोळशाच्या खाणी हा भुजबळांचा अजून एक घोटाळा आहे. तो भुजबळांचा पाचवा घोटाळा होईल. सहावा घोटाळा अजून एक आहे भुजबळांचा, MET मधला. तुम्हाला आठवत असेल, MET मध्ये त्यांच्या एका सहकार्यानं अक्षरशः ओपनली प्रवेशासाठी, MBBSच्या प्रवेशासाठी पैसे मागितलेले होते. एवढे पैसे द्यावे लागतील असं सांगत होता. आणि जवळपास सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी याच्याबाबतची जोरदार चर्चा आपल्या टीव्हीवरती केलेली होती. प्रत्येकाने ते व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन केलं होतं, ते बघितलेलं आहे. त्यामुळे MET मध्ये प्रवेशाच्या बदल्यात पैसा हा एक मोठा घोटाळा भुजबळांचा होता आणि तोही आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. त्याच्यात ते उघडे पडलेले आहेत. अजून एक प्रकरण आहे ज्या प्रकरणात मला खरोखर पुन्हा त्यावर मुद्दाम जाऊन व्हिडिओ करायचा आहे, त्या लोकांशी बोलायचं आहे. ला पेटिट नावाचा एका इमारतीचा तो घोटाळा आहे. एक कुटुंब आहे फर्नांडिस नावाचं, त्याचा प्लॉट एका व्यक्तीने ताब्यात घेतला आणि सांगितलं की तुमच्या कुटुंबाला लागतील एवढे 5-6 फ्लॅट आम्ही त्यात काढून देऊ, तिथे आम्ही कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन झालं, इमारती उभारल्या, सगळं झालं, पण त्या कुटुंबाला काही ती जागा मिळाली नाही. आज तेवढ्या मोठ्या जागेचा मालक देवाघरी निघून गेला. त्याची मुलं मंदबुद्धी आहेत, म्हातारी बाई आहे आणि ती मंदबुद्धी मुलं एका चाळीच्या खोलीत आपलं आयुष्य जगतायत. त्यांना अजूनही त्यांच्या हक्काच्या निवाऱ्याचा ताबा मिळालेला नाही आहे. हा एक स्वतंत्र विषय मला तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायचा आहे. बघतोय, प्रयत्न करतोय, सगळ्यांच्यापर्यंत पोहोचता येतं की नाही मला माहीत नाही, माझ्याही कामाला मर्यादा आहेत. पण त्या विषयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे आणि तोही विषय तुमच्या सगळ्यांच्या समोर मी मांडणार आहे. आणि अर्धा, हे 7 झाले आणि अर्धा यासाठी म्हणतोय की यात कुठे काही फारसं सत्य माझ्या हाती लागलं नाही. ते म्हणजे भुजबळांनी अंडरवर्ल्ड कडून दिलेल्या धमक्या, ललित टेकचंदानी यांना दिलेली धमकी. कारण ललित टेकचंदानी दावा केलाय की मला अंडरवर्ल्ड कडून धमकी, इकडून संपू, दुबईतून संपू, दाऊदकडून संपू, अशा अर्थाच्या धमक्या दिल्याचा आरोप ललित टेकचंदानी यांनी केलेला आहे. याच्यामध्ये आता पुढे पोलीस केस काय होत आहे, खरंच सापडतंय का, हे कळायचं राहिलंय. त्यामुळे तसा थेट आरोप मी न करता याला अर्धा आरोप म्हणेल. भुजबळ साहेब या 7.5 म्हणजे 7.5 आरोपांच्या मध्ये भुजबळ साहेब अडकलेले आहेत. त्यांची याबाबतची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि मला पुन्हा एकदा आपल्या नरके सरांना सांगायचं आहे की नरके सर हे आपले आदर्श आहेत आणि आमचे आदर्श ते आहेत जे हिंदुत्ववादी म्हणून होते, म्हणून मुसलमान असतानाही तुम्ही त्यांना शिव्या घालता, त्या अब्दुल कलामांचा. कारण त्यांनी असं काही 7.5 घोटाळे केल्याचं आमच्या ऐकिवात नाही, कुठे लिहिलेलं नाही. त्यांना पोलीस केस झाली आहे असं आमच्या ऐकिवात नाही, किंवा घोटाळ्याकरता त्यांना अटक झाली आहे असं आमच्या ऐकिवात नाही. त्यामुळे हे सगळं खूप चांगल्या माणसाला नाव ठेवून त्याची प्रतिमा हनन करणं खूप सोपं असतं नरके साहेब. आणि खूप 7.5 घोटाळ्यामध्ये आकंठ बुडालेल्या माणसाची प्रतिमा खूप उत्तम करण्याचं काम सुद्धा
खूप सोपं असतं आपल्यासाठी नरके साहेब. आपल्यालाही आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.